मी उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी घेतलेला आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आमचे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहेत। खरं तर हा जो निर्णय आहे हा करत असताना मी ज्या पक्षामध्ये 12 वर्ष काम केलं, 2014 ते 2025 या कालावधीमध्ये मी भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं। मी भारतीय जनता पक्षामध्ये सत्ता नसताना प्रवेश केला होता, त्यामुळे सत्तेसाठी काही मिळावं ही काही अपेक्षा नव्हती। पुणे पदवीधर मतदारसंघाची मी तयारी केली होती आणि त्यावेळी माझ्यावर अन्याय झाला आणि म्हणून मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। तिथं मी प्राथमिक सदस्य, क्रियाशील सदस्य, जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा गटनेता आणि जिल्हाध्यक्ष म्हणून देखील पक्षाने मला जबाबदारी दिली। त्या सगळ्या जबाबदाऱ्या अतिशय प्रामाणिकपणे मी पूर्ण केलेल्या आहेत। आज पक्ष सोडत असताना कुणावरही टीका करणं, कुणाला लक्ष करणं, कुणाला नाव ठेवणं हे अजिबात आमच्या समोर नाही। पालकमंत्री तत्कालीन गिरीशजी बापटसाहेब असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, बाळाभाऊ बेगडे असतील आणि तत्सम जे नेते ज्यांनी काम केलं पक्षाबरोबर आमच्याबरोबर, त्या सगळ्यांनी मला उत्तम सहकार्य केलं। त्यांच्याकडून देखील मी विकासाची कामं करून घेतली, कारण तिथेही काम करत असताना माझा कुठलाही स्वतःचा स्वार्थ किंवा स्वतःचं कुठलंही काम नव्हतं। मी समाजाचं काम करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्यांनी पण मला चांगली वागणूक दिली आणि मी पण त्यांच्याकडनं समाजाचं काम केलं। त्यांचे मी मनापासून आभार मानतो। परंतु आपण जर पुणे जिल्ह्याचा विचार केला तर ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करणारा मी कार्यकर्ता आहे। ग्रामीण विकास हे माझं आवडीचं क्षेत्र आहे। पंचायत राज क्षेत्रामध्ये एक व्याख्याता म्हणून मी देशभर जातो आहे आणि मग अशा स्थितीमध्ये ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेला अधिक चालना मिळावी। मी ज्या परिसरातून येतो त्या भामाखोऱ्याच्या विकासातले राहिलेले प्रश्न जे राज्य पातळीवरचे आहेत, जे मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून सोडवता येत नाही, म्हणजे PWDच्या रस्त्यानं मला निधी टाकता येत नाही आणि म्हणून जी राज्याच्या अर्थसंकल्पातली कामं आहेत, पुनर्वसनाचे प्रश्न आहेत, MIDCतले प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडवायचे असतील तर राज्य सरकारातला मंत्री, पालकमंत्री आपल्यावर असले पाहिजेत। त्याशिवाय हे प्रश्न सोडवणं हे अडचणीचं होतं आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे माझ्या वराळे गावी या ठिकाणी येत आहेत आणि मला याचा मनापासून आनंद आहे की मी ज्यावेळी सार्वजनिक जीवनामध्ये आलो 1997 साली अजितदादा पवार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन असताना माझ्या वराळे गावी आले होते। त्यावेळेला माझ्या खेड वार्ता नावाच्या मासिकाच्या प्रकाशनासाठी ते आले होते आणि त्यांनी माझं पहिलं भाषण त्यावेळी ऐकलेलं होतं। त्याच्यानंतर 1999 मला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक अध्यक्ष म्हणून संधी दिली। त्याच्यामध्ये स्वर्गीय नारायणरावजी पवार यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं आणि पहिली निवडणूक वयाच्या 26व्या वर्षी 2002 साली मला अजितदादांनी तिकीट दिलं। मी जिल्हा परिषदेला निवडून गेलो। वयाच्या 26व्या वर्षी त्यांनी मला कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचं सभापती केलं। नंतर मी सभागृह नेता म्हणून काम केलं। तत्कालीन आमदार दिलीपांना मोहिते पाटील असतील, नंतरच्या काळामध्ये जे आमदार आहेत त्या सगळ्यांबरोबर काम करायची मला संधी मिळाली। परंतु हा निर्णय घेत असताना मी माझ्या स्वगृही परत येतो आहे। जवळजवळ 15 वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळलेल्या होत्या आणि 12 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये देखील अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या। ह्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना कुठेही कटुता आली नाही, अतिशय चांगले संबंध ठेवून, कारण मी वरिष्ठ नेत्यांचा आदर करणारा कार्यकर्ता आहे। मी स्थानिक पातळीवर काम करतो, विकासाचे प्रश्न सोडवतो, विकासाच्या प्रक्रियेला नवीन गती मी दिलेली आहे। एक ग्रामीण विकासाचं मॉडेल मी बनवलेलं आहे, ज्याचा अनुकरण राज्यातले अनेक लोकप्रतिनिधी करतात आणि म्हणून या ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेला गती मिळावी म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं या निर्णयाचं स्वागत माझ्या मतदारसंघातले सगळे सरपंच आजी माझे असतील, चेअरमन असतील, आमच्या अनेक पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी घेतलेलं आहे आणि त्यामुळं मी उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा माझ्या कुटुंबामध्ये स्वगृही परत जातो आहे आणि या प्रक्रियेमध्ये तालुक्याच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मला सहकार्य केलेलं आहे, साथ दिलेली आहे, सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे। जिल्ह्यातल्या देखील नेत्यांनी स्वागत केलेलं आहे, कारण सगळ्यांचीच माझे स्नेहाचे संबंध आहेत आणि म्हणून स्वगृही परत असताना भारतीय जनता पक्षावर कुठलाही राग नाही, कुठलाही द्वेष नाही। त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि नवीन पक्षामध्ये सर्वांना बरोबर घेऊन, जुने जे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना विश्वासात घेऊन जिल्हा परिषदच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना त्याच्यामध्ये यश मिळवणं आणि यश मिळाल्यानंतर जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्या भागाची कामं करणं, कारण पुणे जिल्हा परिषद ही 100% पुन्हा एकदा अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात येणार आहे। जिल्ह्याचा ग्रामीण भागाचा विचार करता
अजितदादांनी जे केलेलं विकासाचं काम आहे, जे संघटन बांधणी आहे, ग्रामीण भागातले जे विधानसभेचे सदस्य आहेत, कार्यकर्त्यांची फळी आहे, या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोठ्या बहुमतानं पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये येणार आहे. आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या ताकदीचा उपयोग राहिलेली कामं करण्यासाठी आम्ही सगळेजण करणार आहोत. धन्यवाद. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.